अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या आगामी 7 जून 2026 रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी समर्थ पॅनेलने आपला जाहीरनामा जाहीर केलाय। मंगळवारी कोल्हापुरात आयोजित सभासदांच्या मेळाव्यात पॅनलचे प्रमुख मेघराज राजे भोसले आणि सुशांत शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली। या जाहीरनाम्यातील मुख्य आकर्षण म्हणजे मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी राज्यभरातील एसटी बसस्थानक परिसरात 500 मिनी थिएटर्स उभारण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय। याशिवाय चित्रपट कामगारांच्या वेतनात किमान 25% वाढ करण्याची ग्वाही देण्यात आली असून सर्व सभासदांचा अपघात व आरोग्य विमा उतरवला जाणार आहे। निर्मात्यांसाठी स्वतंत्र वितरण व्यवस्था निर्माण केली जाईल असेही राजे भोसले यांनी सांगितले। गेल्या 10 वर्षातील कामाचा आढावा घेताना राजे भोसले म्हणाले, कोल्हापुरात अद्ययावत चित्रनगरी व्हावी म्हणून सरकार दरबारी सातत्याने पाठपुरावा केला। कोरोना काळात सभासदांना मदत मिळवून दिली, महामंडळाच्या ठेवी वाढवल्या आणि सुमारे 8 कोटी रुपये किमतीच्या महामंडळाच्या स्वतःच्या इमारती उभ्या केल्या। तसेच कामगारांच्या सोयीसाठी महामंडळाच्या शाखांचा विस्तार केला। मेळाव्यात बोलताना संजय डुबे आणि धनाजी एमगर यांनी विरोधकांचे आरोप खोडून काढले। महामंडळाचा कारभार अत्यंत चोख सुरू असून त्यावर कोणताही प्रशासक नेमण्यात आलेला नाही। विरोधक केवळ दिशाभूल करत आहेत असे ते म्हणाले। रवी गावडे यांनी विरोधी उमेदवार रणजित जाधव यांच्यावर मयत सभासदांचे कार्ड वापरून कामगार गटातून चुकीच्या पद्धतीने निवडणूक लढवत असल्याचा गंभीर आरोप केला। मिलिंद अष्टेकर, रणजित जाधव, आनंद काळे आणि बाबा लाड हे 4 जणच केवळ महामंडळाविषयी गैरसमज पसरवत असून त्यांनी नेहमी स्वतःचाच फायदा करून घेतलाय, अशी टीका समर्थ पॅनेलच्या उमेदवारांनी केली। या मेळाव्याला व पत्रकार परिषदेला उमेदवार शरद चव्हाण, राज काझी, दीपक कदम, प्रवीण पाटील, विकास तोरणे यांच्यासह अनेक मान्यवर आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज मराठी 24 कोल्हापूर।